महाराष्ट्रात एक असं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे जे जगावेगळं आहे। या आरोग्य केंद्राची उभारणी 5 वर्षांपूर्वी झाली। भली मोठी इमारत, विस्तीर्ण जागा असं असूनही इथे विजेचा खरं तर पत्ताच नाही। महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून ही इमारत उभारली गेली तेव्हापासून आतापर्यंत इथे विजेचा मीटरच बसवण्यात आलेला नाहीये। पाहूया। आरोग्य केंद्रात 5 वर्षांपासून वीजच नाही। वीज जोडणी नाही तरी तब्बल 90,000चं बिल। रुग्णांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाचा भोंगळ कारभार। बीड पासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेला चराटा हे गाव आणि या चराटा गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आहे। या आरोग्य केंद्राला अनेक पेशंट देखील या ठिकाणी येतात, मात्र या ठिकाणी विद्युत जोडणीच नाही। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी बीडच्या चराटा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहणीसाठी गेले तेव्हा त्यांना जे वास्तव दिसलं ते पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल। या आरोग्य केंद्राची उभारणी 5 वर्षांपूर्वी झाली। प्रशस्त इमारत आणि विस्तीर्ण जागा असं या आरोग्य केंद्राचं स्वरूप आहे। पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जेव्हापासून या इमारतीची उभारणी झाली तेव्हापासून इथे विजेची जोडणी झालेलीच नाही। त्यामुळे या रुग्णालयात पंखे लावलेत, ट्यूबलाईट जोडलेल्या आहेत, पण त्या बंद म्हणजे अगदीच बंद अवस्थेत आहेत। बरं, ही दुरावस्था इथंच काही थांबत नाही, तर 5 वर्षांपासून इथं साधा विजेचा मीटरही लावलेला नसला तरी आरोग्य केंद्राला बिल मात्र आलंय, आणि तेही तब्बल 90,000चं। मग वीज जोडणी नाही, विजेचा वापरही नाही, तरीही विजेचं बिल कसं काय, असा प्रश्न इथले आरोग्य अधिकारी विचारतायत। 5 वर्षापासून तर इथं लाईटच नाही आहे कसल्याही प्रकारची, तरी परंतु आम्हाला त्याचं विद्युत बिल आहे एकूण 90,000 रुपये आलं आहे। एकूण इथं म्हणजे 14 क्वार्टर आहेत आणि PSC दोन्हीचं मिळून असं 90,000 बिल आहे। त्याची आम्ही त्यांना विचारणा केली आणि लेखी हे असे बिल आलेत आम्हाला। आमच्याकडं लाईट नसताना कसल्याही पद्धतीचं मीटर बसवलेलं नाही आहे, तरी परंतु आम्हाला लाईट बिल कसं काय दिलं। हे तर झालं वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी आणि संतापजनक प्रकाराचं धडधडीत वास्तव। पण इथं येणाऱ्या रुग्णांना वीजच नसल्यामुळं आरोग्याच्या सेवाच मिळत नाहीये। त्यामुळं त्यांना उपचारासाठी लांबचा पल्ला गाठत बीडला जावं लागतंय। इथे ऑपरेशनसाठी आलते, लाईट नसल्यामुळं मला बीडला जावं लागतंय। एवढा मोठा दवाखाना असून काय करायचं आम्ही? इथं सुविधाच नाही तर काय करायचं? गेले 5 वर्ष झालं येतो आम्ही इथं, पण लाईट नसल्यामुळे काय करायचं? तर इथे एवढा मोठा दवाखाना असून सुद्धा काय उपयोग? आम्हाला बीडला जायला लागतं आणि हो दवाखाना आम्हाला सगळ्यात जवळ पडतो आणि इथून सुद्धा आम्हाला सुविधा नसल्यामुळे लांब जावं लागतं। तर माझी सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर इथे सुविधा करण्यात यावी। अचानक पेशंट जर आले तर त्यांना उपचार द्यायचे कसे? आधीच वीज नाही, मग सोनोग्राफी सारख्या मशीन्सही बंद असतात, त्यामुळे पेशंटला बीडला पाठवावं लागतंय असं आरोग्य सेविकाच सांगतात। अचानक पेशंट आल्याच्या नंतर लाईट नसल्यामुळे सर त्यांना मला त्याची कंडिशन बघून बीडला रेफर करावं लागतं। आमच्याकडे इथं लाईट नाही, लाईट नसल्यामुळं अडचणी येतात आणि अडचण आल्यामुळे बीडला पाठवावं लागतं। एक तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या मुबलक सुविधा मिळाल्याच पाहिजेत, ती सरकारची सर्वस्वी जबाबदारी आहे। त्यासाठी सरकार ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांची उभारणी करत असतं। पण तिथंच जर वीज नसेल आणि इतर सुविधा नसतील तर अशा आरोग्य केंद्रांच्या बुजगावण्यांचा काय फायदा? आणि त्यातही वीज जोडणी नसताना विजेचं बिल पाठवणं म्हणजे हे तर मूर्खपणा शब्दाच्या पलीकडचं झालं। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।